येस. नमस्कार. डिजिटल डिटॉक्स, गाव तेथे मानसोपचार व IPS वेस्ट झोन यांचा एक जो सामूहिक उपक्रम आहे, डिजिटल डिटॉक्स, त्याचं हे थर्ड सेशन. यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत मुक्ताई चैतन्य यांच्याशी. आणि आजचा विषय आहे डिजिटल युग आणि सायबर सिक्युरिटी. तर आजच्या या सेशनसाठी आपल्यासाठी उपलब्ध झाले आहेत मुक्ता चैतन्य, ज्या की फ्रीलान्सर आहेत, सायबर जर्नलिस्ट रायटर आहेत, सायबर सेफ्टी ट्रेनर आणि डिजिटल लिटरसी एज्युकेटर आहेत. त्या रिसर्चही करतात आणि सॉफ्ट स्किल ट्रेनरही आहेत. त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये, NGO साठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी याच सायबर सिक्युरिटी बाबतीत लेक्चर घेतलेलं आहे. त्यासाठी अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. त्यांनी इवन सायबर कमिटी मेंबर, शी हॅज सर्व्ड ॲज सायबर कमिटी मेंबर फॉर वुमन्स कमिशनर सायबर कमिटी महाराष्ट्र इंडिया. त्यांना आतापर्यंत विविध प्रकारचे पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांचा पर्सनल ब्लॉग आहे. त्या ब्लॉग वेगवेगळ्या याच्यावरती ब्लॉग्स लिहितात. त्यांचं सायबर पॉडकास्ट आहे. वेगवेगळ्या स्पॉटीफाय लिंक वरती हे आपण स्क्रीन टाइम विथ मुक्ता या नावाने तुम्हाला ते मराठीमध्ये उपलब्ध आहे. ऑफिस आणि बरंच काही असं ऑडिओ बुकही त्यांनी पब्लिश केलेलं आहे किंवा ते उपलब्ध आहे. त्यांनी विविध प्रकारची बुक्स लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रगलर्स, 13 to 23, एव्हरेस्ट, स्क्रीन टाइम, पॉर्न खेल, अपकमिंग बुक, देर इज अपकमिंग बुक ऑन सायबर पॅरेंटिंग ऑल्सो. त्यांनी, मी जे म्हटलं की विविध प्रकारचे अवॉर्ड्स त्यांना भेटलेले आहेत, त्याच्यामध्ये काही मी तुम्हाला सांगू इच्छितो की अरुण साधू फेलोशिप रेसिपियंट इन 2019 and 20, स्वयं टॉक्स हेही त्यांना भेटलेलं आहे. त्यांना बेस्ट जर्नलिस्ट अवॉर्ड भेटलेला आहे उद्योगिनी प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून. पॉप्युलर कॉलमिस्ट म्हणूनही त्यांना अवॉर्ड भेटलेला आहे लोकमत साठी, लोकमतकडून. तर असे विविध प्रकारचे पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत. मी त्यांच्याबद्दल बरंचसं काय काही आहे सांगण्यासारखं, पण ते आपल्याला शॉर्ट मध्ये आपण सांगितलेलं आहे. तर आज वळूयात आपण पुढच्या प्रोग्रामकडे, जे आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहात, की डिजिटल युग आणि सायबर सिक्युरिटी. तर मी अतुल ढगे, सायकॅट्रिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि चालू करूयात आपण आजच्या सेशन्सला. मॅम, पहिला प्रश्न. हे युग इंटरनेटचं युग आहे असं पण म्हणतो. मोबाईल किंवा जे स्मार्टफोन्स आहेत त्यांनी एक वेगळी क्रांती केलेली आहे असं पण म्हणतो. पण हे सर्व म्हणताना त्याचे काही दुष्परिणामही आपल्या आयुष्यावरती होत आहेत, आपल्या पर्सनल लाईफवरती होत आहेत, फायनान्शियल लॉसेस होत आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी सध्या म्हणजे फायद्यासोबत तोटेही त्याचे आलेले आहेत. तर त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही काय सांगाल याविषयी? सर्वप्रथम सगळ्या तुमच्या संस्थेचं खरंच मनपूर्वक आभार. कारण हा विषय अनेकदा अवघड जागेचं दुखणं असतं. म्हणजे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं असतं, पण त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी ऍडमिट कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा ह्याच्याविषयी चर्चा करण्याबाबत लोक थोडेसे संकुचित असतात किंवा त्यांना तो मोकळेपणा नसतो. पण आपल्या संस्थेने हा विषय ह्या उपक्रमामध्ये घेतला त्याच्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमचा जो प्रश्न आहे त्याचं सगळ्यात पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की सायबरचं जे जग आहे ते माणसांच्या भावनांशी खूप जवळनं जोडलेलं आहे. आणि तो पूर्ण बाजार, म्हणजे मी त्याला बाजारच म्हणते, कारण त्याच्यात काहीही माणसांच्या अभिव्यक्तीसाठी किंवा माणसांना काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून तयार केलेले कुठलीही प्रॉडक्ट्स नाहीयेत. जे काही आहेत ते सगळे बिझनेसेस आहेत. आणि जेव्हा बिझनेस रन होतो तेव्हा ग्राहकांनी परत परत तिथे यावं याच्यासाठी काही ना काही ट्रिगर्स असतात. सायबरच्या जगामधले हे ट्रिगर्स सगळे भावनांचे ट्रिगर्स आहेत. म्हणजे तो पूर्ण बाजार जो आहे तो भावनांवर चालणारा बाजार आहे आणि त्याच्यामुळे माणसं एवढ्या प्रमाणामध्ये अडकतात. मग ते सायबर क्राईम्स असू देत, ते बिंज वॉच सारख्या गोष्टी असू देत, ते इंटरनेट ऍडिक्शन असू दे, डिपेंडन्सी असू दे, किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ऑनलाईन जगामध्ये न जाता माणसांना गोष्टी करता येत नाहीत. हे जे काही आता आपण चित्र बघतो आहोत, हे सगळ्याच गोष्टी होतात याचं कारण की आपल्या भावनांशी खूप जवळनं हे सगळं जोडलेलं आहे. म्हणजे सायबर क्राईम्सचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही बघाल की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोक अडकतात.
उदाहरणार्थ पटकन एखादी लिंक येते तुम्हाला आणि काहीतरी सांगितलेलं असतं की हे कुपन आहे, एकावर 5 फ्री आहे. किंवा काही वेळेला एखादी माहिती व्हॉट्सअपवरती येते आणि ती माहिती आपण व्हेरीफाय न करता पुढे पाठवतो आणि त्याच्यातनं अनेक गोष्टींचे प्रश्न तयार होतात. सो हे सगळंच खूप भावनांशी जोडलेलं असल्यामुळे अ, विविध स्तरीय प्रश्न हे इंटरनेटशी निगडीत आत्ता बघायला मिळतात. खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे मॅम. आता आपण सायबर सिक्युरिटीकडे वळताना सर्वात पहिलं जे तुम्ही थोडक्यात सांगितलं की वेगवेगळ्या लिंक्स येतात वगैरे, तर मला आपल्या श्रोत्यांकडून एक प्रश्न विचारचा आहे आपल्यासाठी की आजच्या काळात जर सर्वसामान्यपणे विचार केला तर कुठल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम्स होत आहेत किंवा ते म्हणजे इंटरनेटचा वापर करून किंवा स्मार्टफोनचा वापर करून केला जातो. कॅटेगरी जर करायची म्हटली तर कारण सायबर क्राईम्स मध्ये पण कॅटेगरीज आहेत. एक कॅटेगरी आहे जी फायनान्शियल फ्रॉड्सची आहे. दुसरी कॅटेगरी आहे जी सेक्सटॉर्शन किंवा सेक्सशी निगडीत जी क्राईम्स आहेत. एकच मिनिट हं. एकच मिनिट, माझं कुत्र अचानकच भुंकायला लागलं. त्याला फक्त सॉरी. सो सायबर क्राईम्स मध्ये कॅटेगरी करता येतात. पहिलं म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स विविध प्रकारचे. दुसरं जे आहे ते सेक्सटॉर्शन, ज्याला आम्ही म्हणतो की इंटिमेट रिलेशनशिप्स किंवा इंटिमेट मुवमेंटशी निगडीत जे क्राईम्स घडतात त्याच्यामध्ये सेक्सटॉर्शन आहे, रिव्हेंज पॉर्न सारखा क्राईम आहे, किंवा बदनामी आहे. अशा प्रकारचे जे केले जातात ते. तिसरा प्रकार असतो तो फसवणुकीचा असतो, ज्याच्यामध्ये काही वेळेला फायनान्शियल काही इन्व्हॉल्वमेंट नसते किंवा सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंट पण नसते. पण आयडेंटिटी थेफ्ट असतो किंवा नुसतीच बदनामी, ज्याच्यामध्ये ट्रोलिंग येतं, बुलिंग येतं, की एखाद्याची इमोशनल हरासमेंटच करायची, म्हणजे त्याच्यामध्ये फार काही इतर गोष्टी इन्व्हॉल्व नसतात, पण समोरच्या माणसाच्या भावनांशी खेळ करायचा आणि त्याला हरास करायचं, अशा पद्धतीचे पण क्राईम्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर काही क्राईम्स हे मुलांशी निगडीत पण असतात, की जिथे लहान मुलांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं. ह्याच्यामध्ये आर्थिक नसतात बरेचदा. त्याच्यामध्ये बरेच वेळेला एकतर भावनिक खेळ असतो किंवा सेक्सटॉर्शनशी निगडीत क्राईम्स असतात. पर्टिक्युलरली वाढीच्या वयातली जी मुलं असतात त्यांच्या बाबतीत हे घडण्याची खूप शक्यता असते. म्हणजे ज्याच्यात ग्रुमिंग आहे, सायबर ग्रुमिंग सारखा गुन्हा आहे, किंवा ब्लॅकमेलिंग सारखा गुन्हा आहे, किंवा अनेकदा अगदी छोटी मुलं जी गेमिंगच्या प्लॅटफॉर्मवरती असतात त्यांना असं सांगितलं जातं की तू, म्हणजे कोणीतरी त्यांच्याशी परिचय करतं, अनोळखी व्यक्ती, आणि परिचय वाढतो आणि मग ती व्यक्ती त्याला सांगते की हा आता तू काय एक काम कर, असं अमुक तमुक गोष्टींसाठी ना मला माहिती पाहिजे, तर तुझ्या आई वडिलांचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स किंवा पॅन कार्डचे डिटेल्स आम्हाला दे. आणि मुलं ते देतात कारण समोरच्या व्यक्तीवरती त्याचा विश्वास बसलेला असतो. सो अशा प्रकारचे क्राईम्स मुलांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर घडतात. त्याच्यानंतर लग्न व्यवस्थेशी निगडीत क्राईम्स पण आपल्याकडे खूप घडतात, म्हणजे मॅट्रिमोनियल फ्रॉड्स ज्याला म्हटलं जातं. हे पूर्वीपासून ऑफलाईन घडतातच, पण आता हे ऑनलाईन पण घडतात. आणि त्याचं प्रमाण भारतामध्ये प्रचंड आहे, कारण आपल्याकडे डेटिंग ऍप्स आणि मॅट्रिमोनियल साइट्स या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणावरती वापरल्या जातात. त्यामुळे डेटिंग ऍप्स वरती होणारे फ्रॉड्स असतात किंवा क्राईम्स असतात. अ, लग्नाशी निगडीत होणारे क्राईम्स अगदी मोठ्या प्रमाणावरती आहेत. सो असे त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीज आपल्याला करता येतील आणि बऱ्याच प्रकारचे सायबर क्राईम्स आत्ताच्या घडीला भारतात घडत आहेत. ओके. थँक्यू मॅम. खूप थोडक्यात तुम्ही सांगितलेलं आहे. बट मला थोडंसं आणखी डाऊट आहे, की हे जे आपण फायनान्शियल फ्रॉड्स हो. म्हणतो, ते कुठल्या हो. कुठल्या प्रकारचे असतात? म्हणजे ते ते कशा पद्धतीने होतात? हे जर आपल्या श्रोत्यांना कळलं तर कदाचित त्यांना ते कळेल, की अशा प्रकारच्या नक्कीच. फ्रॉड्सपासून आपण सावध राहायला पाहिजे. नक्कीच. याच्यामध्ये एकतर लिंक फ्रॉड असतात, की कुठली तरी अनव्हेरिफाईड लिंक तुम्हाला आलेली असते, की ज्याच्यामध्ये, म्हणजे उदाहरण देते मी, म्हणजे पटकन समजायला सोपं जाईल. आमच्याकडे एक साधारण 70 ओलांडलेल्या आजोबांची केस आली होती. म्हणजे ते स्वतःच आले होते आणि घडलं असं होतं की त्यांना एक नॉर्मल एसएमएस आला
आणि त्यांच्या बँकेचं नाव त्याच्यात होतं आणि त्याच्यात असं लिहिलेलं होतं की तुमचे डेबिट कार्डचे पॉइंट्स जमा झालेले आहेत आणि ते पॉइंट्स रिडीम करण्यासाठी तुम्ही पुढच्या लिंकला क्लिक करा. आता त्यांना हे लक्षात नाही आलं की असे बँकेच्या नावाने सुद्धा फेक मेसेजेस असतात आणि ते डिझाईन करून पाठवले जातात. सो अशा वेळेला आपल्याला जर काही बँकेची एक वेगळी सुविधा मिळणार असेल तर त्या सुविधेबद्दल बँकेमध्ये फोन करून विचारलं पाहिजे. सो हे त्यांच्या लक्षात नाही आलं आणि त्यांनी त्या लिंकवरती क्लिक केलं. त्यांना असं वाटलं की हा बँकेकडनं आलेला मेसेज आहे, त्याच्यामुळे त्यांनी क्लिक केलं. आणि मग क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की तुमचे डेबिट कार्डचे डिटेल्स टाका, एटीएम पिनचे डिटेल्स टाका. सो त्यांनी ते सगळे डिटेल्स टाकले आणि त्यांच्या अकाउंट मधनं पुढच्या सेकंदाला 56,000 रुपये गेले. सो अनेकदा अशा पद्धतीने खोटे मेसेजेस तयार केले जातात आणि ते अतिशय बेमालूम पद्धतीने केलेले असतात. म्हणजे अगदी त्या बँकेचा लोगो वापरण्यापासून अनेक गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या असतात की आपल्याला शंका येण्याची म्हणजे येऊच शकत नाही की हा खोटा मेसेज आहे. कुठेतरी बारीकशी एक चूक किंवा बारीकसं एक काहीतरी असतं, पण जर व्यक्ती घाईत असेल किंवा इतकं बारकाईने बघायचं हे लक्षात आलं नाही, तर अगदी सहजपणे अशा लिंक्स वरती क्लिक केलं जातं आणि पुढे जाऊन सायबर क्राईम्स होऊ शकतात. दुसरा म्हणजे क्यूआर कोडचा प्रकार असतो की क्यूआर कोड फ्रॉड ज्याला म्हटलं जातं की व्यक्ती अ, अ, म्हणजे त्या क्यूआर कोडच बेसिकली हॅकरनी बनवलेला असतो. पण तो पुन्हा तेच आहे की तो इतका बेमालूम पद्धतीने बनवलेला असतो की अनेकदा लक्षात येत नाही की हा फेक क्यूआर कोड आहे किंवा हा व्हायरस असणारा क्यूआर कोड असू शकतो. सो तो स्कॅन केला जातो आणि त्याच्यातनं पैसे जाण्याची शक्यता असते. कारण आजकाल आपली सगळी बँकेची अकाउंट जी आहेत ती वेगवेगळ्या ऑनलाईन पोर्ट ह्याला जोडलेली असतात, म्हणजे वॉलेट्सला जोडलेली असतात. त्याच्यामुळे थेट तुमच्या अकाउंटवरती त्याचा जो आहे तो अटॅक जो आहे तो होतो. तिसरा प्रकार असतो ज्याच्यामध्ये फोन करून गुंगवून, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की इन्शुरन्स फ्रॉड्स मोठ्या प्रमाणावरती अशा पद्धतीचे होतात की ज्येष्ठ नागरिकांना फोन केले जातात आणि त्याच्यामध्ये मग खूप छान गप्पा मारल्या जातात, खूप प्रेमाने बोललं जातं आणि अगदी म्हणजे की त्या आजी आजोबांना असं वाटावं की आमची मुलं पण इतकं प्रेमाने बोलत नाहीत, इतकं हे तिराईत माणूस माझ्याशी बोलतं आहे. सो पुन्हा भावना तुमच्या तिथे भावनांना हात घातला जातो आणि भावना तुमच्या तिथे ट्रिगर केल्या जातात. आणि मग तुम्ही हा इन्शुरन्स घ्या आणि मग त्याचं प्रीमियम एवढाच आहे, मग ते पैसे ह्या अकाउंटला ट्रान्सफर करा आणि मग ते अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर ना ते अकाउंट कधी दिसतं, ना तो माणूस कधी दिसतो, ना ते इन्शुरन्सची पॉलिसी कधी येते आणि मग कळतं की आपण एका फ्रॉडमध्ये अडकलेलो आहोत. किंवा ई शॉपिंगचे खूप फ्रॉड्स होतात ज्याच्यामध्ये अ, ज्याला आम्ही गुगल एडिट असं म्हणतो. म्हणजे गुगलवरती तुम्हाला काही ओपन सोर्स मधले नंबर्स असतात जे तुम्ही एडिट करू शकता. सो समजा मला एखाद्या एक्स वाय झेड ब्रँडची एखादी वस्तू खरेदी करायची आहे आणि मला त्या ब्रँडची वेबसाईट माहिती नाही, म्हणून मी तिथे गुगलवरती जाऊन सर्च केलं की मला पहिलं येतं कस्टमर केअर नंबर आणि त्या ब्रँडचं नाव. सो मला असं ऍज अ युजर ग्राहक असं वाटतं अनेकदा की हो, हा त्या ब्रँडचाच युजर म्हणजे कस्टमर केअर नंबर आहे. आणि मग मी तिथे फोन करतो, माझ्याशी अतिशय चांगलं बोललं जातं, मला सगळ्या प्रॉडक्ट्सची माहिती दिली जाते, मी पैसे ट्रान्सफर करते पण प्रॉडक्ट कधी येतच नाही. कारण ते तो नंबर जो असतो तो क्रिमिनल्सचा असतो, पण तो दिसताना असा दिसतो की त्या प्रॉडक्टच्या कंपनीच्या वेबसाईटवरचा नंबर आहे किंवा कंपनीच्या कस्टमर केअर वरचा नंबर आहे. सो म्हणजे एक उदाहरण अजून देते. दिवाळी आलेली आहे, मागच्या दिवाळीत घडलेली ही घटना होती. एका बाईंनी एका स्नेहींना पाठवायचं म्हणून मिठायांचा बॉक्स ऑनलाईन ऑर्डर केला आणि त्यांना एका पर्टिक्युलर ब्रँडचीच मिठाई पाहिजे होती. सो त्यांनी सेम असंच ब्रँडचं नाव सर्च करून जो नंबर आला त्या नंबरवरती त्यांनी कॉल केला आणि कॉल केल्यानंतर सगळं झालं की मिठाई कुठली पाहिजे काय वगैरे, त्यांनी सगळं ते सिलेक्ट केलं आणि पैसे भरले. नशिबाने फार पैसे नव्हते, 2-2.5 हजार रुपयेच होते. पण पैसे भरले पण ते कधीच आलं नाही. आणि गंमत अशी झाली की ते प्रॉडक्ट मिळालं नाही त्या पार्टीला समोरच्या, म्हणून यांनी तिथे फोन केला की अहो मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर केले पण अजून तिकडे मिठाईचं पाकिट पोचलं नाहीये. तर त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलं हो का, असं झालं का, मी एक काम करतो, तुम्हाला एक मी लिंक पाठवतो, त्या लिंकला तुम्ही परत फक्त हे आम्हाला फीडबॅक द्या की हे हे झालेलं नाहीये आणि मग आम्ही ते प्रोसेसमध्ये आणतो. आता ह्याच्यात कुठेही शंका येत नाही की हे काहीतरी चूक असेल किंवा हे फ्रॉड असेल. म्हणून त्या बाईंनी त्याच्यावरती क्लिक केलं, पुढे गेल्या आणि
त्यांच्या अकाउंटला काहीतरी 10-15 लाख होते, तर ते सगळे पैसे गेले. म्हणजे 2,000च्या मिठायाच्या बदल्यात फटका जो होता तो 10-15 लाखाचा बसला. सो अशा प्रकारचे अनेक फ्रॉड्स हे फायनान्शियल ह्याच्यामध्ये होतात. सो आम्ही नेहमी लोकांना असं सांगतो की एकतर तुम्हाला खात्री नसेल तर त्या वेबसाईटवरनं शॉपिंग करू नका. पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे म्हणजे ते ऑनलाईनच विकत घेतलं पाहिजे असा अजिबात नसतं. आपल्याला खात्री असली पाहिजे की आपण कुठल्या ऍपवरनं किंवा कुठल्या वेबसाईटवरनं ही सगळी शॉपिंग करतो आहोत. मोठी रक्कम असेल, समजा काय तुम्ही टीव्ही घेताय, फ्रीज घेताय ऑनलाईन, तर हे बघितलं पाहिजे की आपण व्हेरीफाईड साईट्स वरनच घेतो आहोत ना. म्हणजे एखादा 1 लाख रुपयाचा फ्रीज जर तुम्हाला एखादी साईट सांगत असेल की आम्ही 30,000 रुपयात देतोय, तर तिथे शंका यायला पाहिजे की 1 लाख रुपयाचा फ्रीज आपल्याला 30,000 कसा काय मिळतो आहे. मग तिथे म्हणजे तो 30,000 मिळतो आहे ह्याला भुलणं हा प्रॉब्लेम अनेकदा असतो. सो असे अनेक प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये क्राईम्स घडतात. सो कुठलीही लिंक जी अनव्हेरीफाईड आहे त्याच्यावरती, की ज्या लिंक बद्दल तुम्हाला खात्री नाहीये, त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. बँकेचे जर कुठले मेसेजेस आले ज्याच्यामध्ये हे तुमचे पॉइंट्स रिडीम करा असेल किंवा तुमचा लो बॅलन्स आहे इथे क्लिक करून चेक करा असेल किंवा असं काहीही असेल ना, तर सरळ फोन उचलायचा आणि बँकेमध्ये आपल्या जवळच्या जे काही बँकचं ब्रांच असते तिथे फोन करून विचारायचं, नाही तर सरळ उठून जायचं आणि चौकशी करून यायची. कारण आजकाल काय झालंय, विथ एआय इट इज व्हेरी इझी की ऑथेंटिक मेसेजेसच्या जवळ जाणारे मेसेजेस तयार करणं हे फार अवघड काम उरलेलं नाहीये. त्याच्यामुळे अनेकदा अ, अतिशय म्हणजे 99.99% करेक्ट दिसणारा मेसेज हा बनवलेला असतो, पण तो खरा नसतो. त्यामुळे असं जेव्हा तिथे मोठी रक्कम इन्व्हॉल्व आहे तिथे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करताना खूप काळजी घेतली पाहिजे. काही ऍप्स आता अशी पण आहेत की जिथे म्हणजे तुम्ही जर क्रेडिट कार्डनी पेमेंट करत असाल तर सीव्हीव्ही तुम्ही देणं लागत नाही. म्हणजे ते गाईडलाईन्सच आरबीआयच्या तशा आहेत. सो तो शेअर करण्याची गरज नसते तुम्हाला. सो हे सगळं थोडंसं चेक करून मगच ऑनलाईन स्पेस मधले व्यवहार केले पाहिजेत. जस्ट बिकॉज आपल्या हातात गॅजेट्स आहेत आणि आपल्याला सोयी आहेत म्हणजे त्या सगळ्या सिक्युअर असतील असं मानणं हे थोडंसं धोकादायक असू शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही नेहमीच सांगतो की आपलं जे वॉलेटचं अकाउंट असतं त्याच्यामध्ये म्हणजे जीपे असेल, फोन पे असेल किंवा भीम ऍप असेल किंवा दुसरं कुठलंही वॉलेट तुम्ही पेटीएम असेल वापरत असाल, ते वॉलेटचं जे अकाउंट आहे ते आपलं बेसिक अकाउंट असता कामा नये. म्हणजे जिथे आपली सॅलरी येते किंवा जिथे आपले मेजर पैसे असतात, ते अकाउंट कधीही कुठल्याही ऑनलाईन वॉलेटला जोडायचं नाही. आपल्या सगळ्यांना दोन अकाउंट नॉर्मली सगळ्यांची असतात. नसतील तर एक वेगळं अकाउंट उघडा जे फक्त आणि फक्त ऑनलाईन व्यवहारासाठीचं अकाउंट आहे. आणि ते अकाउंट जे आहे ते ऑनलाईन वॉलेट्सना जोडायचं म्हणजे, आणि त्याच्यात 5 किंवा 10 हजारापेक्षा जास्त रक्कम असता कामा नये. म्हणजे फटका जरी काही कारणाने बसला तरी तो 5 किंवा 10 हजाराचाच बसतो, एकदम लाखामध्ये रकमा जात नाहीत. आणि आपलं जे ओरिजिनल अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये सॅलरी येते, ज्याच्यामध्ये रोजचे पैसे डिपॉझिट होतात, जर दुकानदार असतील किंवा अ, दुसरे कुठले व्यवहार तुमचे असतील की ज्याच्यामध्ये मोठ्या रकमा असतात, ते अकाउंट कुठल्याही ऑनलाईन ऍपला जोडायचंच नाही. त्याचा तुम्ही ते म्हणजे इंटरनेट बँकिंग त्याची वापरू शकता कारण ते त्या बँकेची वेबसाईट, बँकेचं ऍप असतं. पण अमेझॉनला ते लिंक केलंय किंवा जीपेला ते लिंक केलंय आणि जीपेवरनं व्यवहार होत आहेत असं ते वापरायचं नाही. ते इंडिपेंडंट ठेवायचं आणि ह्या सगळ्या वॉलेटसाठी एक वेगळं अकाउंट वापरायचं जिथे गरज पडली तर तुम्ही ट्रान्सफर करू शकता पैसे लागतील तसे आणि ते व्यवहार करू शकता. आपल्याला सोपं जातं म्हणून आपण मेन अकाउंट तिथे जोडतो की सारखं ते ट्रान्झॅक्शन कशाला करायचं. पण त्यांनी फटका बसण्याची खूप दाट शक्यता असते आणि हे फटके खूप मोठे असतात. त्याच्यामुळे अशा उपाययोजना केल्या तर त्यातल्या त्यात आपण स्वतःचे कष्टाचे पैसे हे सिक्युअर करू शकतो. येस. आणि मला वाटतं सध्याचे दोन ट्रेंडिंग जे फायनान्शियल फ्रॉड्स आहेत त्याच्यामध्ये एक जे आहे ते शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट आहे, की आम्ही तुमच्यातर्फे इन्व्हेस्ट हो, करू, तुम्ही हो, एवढे पैसे डिपॉझिट करा, एवढ्या हो. दिवसांनी एवढे भेटतील. आणि अगदी, दुसरं जे अगदी, आहे ते डिजिटल अगदी. अरेस्ट जे आहे त्याच्यासाठी तर गव्हर्नमेंटने खूप काही आता अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज हो, केलेल्या आहेत. हो, तर ते डिजिटल हो. अरेस्ट ही खूप मोठ्या प्रमाणात ते होत आहे. तो तर आता मी खूपच मोठा. आणि तो फक्त फायनान्शियल नाहीये. डिजिटल अरेस्ट हा खूप मल्टीलेअर क्राईम आहे.
कारण त्याच्यामध्ये तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स बरेचदा ट्रॅक केलेले असतात. म्हणजे ती व्यक्ती काय करते आहे याच्याबद्दलचा अंदाज लावण्याचे प्रकार खूप होतात. म्हणजे उदाहरणार्थ फोन आल्यानंतर हा आम्ही म्हणजे सीबीआय कडनं फोन आलाय किंवा पोलीस खात्यामधनं फोन आलाय आणि आम्ही बघितलं तुम्ही अडल्ट साइट्स बघता किंवा तुम्ही अडल्ट कंटेंट बघितलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये अडकलेला आहात वगैरे. म्हणजे माणसं काय काय ऑनलाईन स्पेसमध्ये जाऊन करू शकतात याचा अंदाज बांधून खडे मारल्यासारखे प्रश्न मारले जातात आणि मग कुठला खडा लागेल तो खडा पकडून त्याची चेन बनवून माणसांना ट्रॅप केलं जातं. आणि पुन्हा तेच आहे की तिथे पण इमोशनली तुम्हाला वल्नरेबल केलं जातं, इमोशनली तुम्हाला कॉर्नर केलं जातं अनेकदा, की असं वाटावं की हा गुन्हा आपल्याकडनंच झालेला आहे. आणि अनेकदा समोरचे जे गुन्हेगार असतात ते नाट्य उभं करतात. म्हणजे अक्षरशः सीन उभा केल्यासारखं की ते पोलीस खात्याचं सगळा सेट असतो तिथे, त्यांचा ऑफिसर असतो, एक हवालदार असतो किंवा कोणी सबऑर्डिनेट्स असतात. सो अक्षरशः ड्रामा क्रिएट केल्यासारखा सीन क्रिएट ते करतात, त्यामुळे माणसांचा त्याच्यावरती पटकन विश्वास बसतो. त्यामुळे इथे ना म्हणजे मी डिजिटल अरेस्टचा विषय निघाला म्हणून जरूर सांगेन की जेव्हा अशा पद्धतीचे कॉल्स येतात ना तेव्हा अ, त्या कॉलवरती ना बोलण्यात एंगेज व्हायचं नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही एंगेज व्हायला सुरुवात होता ना त्या क्षणी तुमच्या इमोशन्सचा खेळ सुरू होतो. सो इमिजिएटली फोन कट करणे आणि नंबर ब्लॉक करणे. म्हणजे जर तू, कारण आपल्याला माहिती असतं ना की आपण जरी एखाद्या व्यक्ती अडल्ट साइट्स बघत असेल तरी त्याला हे माहिती असतं की आपण ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये नाही आहोत किंवा आपण कोणालाही ड्रग्स पाठवलेले नाहीयेत पार्सल मधनं. हे आपल्याला माहिती असतं की आपण काय केलेलं आहे. त्यामुळे त्या जर कॉन्व्हर्सेशन मध्ये आपण अडकलो ना तर तिथे त्यांना ट्रॅप करायला आपण संधी देतो आणि मग पुढे गोष्टी हाताबाहेर जातात. त्यामुळे शक्यतो प्रयत्न हा असला पाहिजे की आपण त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन मध्ये एंगेजच व्हायचं नाही. जितकं कमी आपण एंगेज होऊ तितकं आपल्याला स्वतःला सिक्युअर करणं त्या सगळ्या डिजिटल अरेस्ट मध्ये हे खूप सोपं जाऊ शकतं. बऱ्याच ठिकाणी आपण जातो आणि त्यावेळी वायफाय कनेक्टिव्हिटी हा एक म्हणजे नेटवर्क हो. कनेक्टिव्हिटीसाठी आपण वायफाय वापरतो. हॉटेलमध्ये जातोय किंवा एअरपोर्टवरती बसलोय, फ्लाईटला वेळ आहे, मग तो तिथे आपण बऱ्याच हो. वेळी वायफाय वापरतो. तर हे जे फ्री वायफाय असतं तर ते कितपत सेफ आहे किंवा त्याचे काय धोके असू शकतात? फ्री वायफाय दरवेळेला सेफ असेल असं नाही. आणि फ्री चार्जिंग पोर्ट जे असतात म्हणजे एअरपोर्टवर असतात, रेल्वे स्टेशनवर असतात किंवा कॅफेज मध्ये असतात, ते सुद्धा दरवेळेला सिक्युअर असतील असं नाही. ज्यूस जॅकिंग म्हणून प्रकार असतो की जिथे चार्जिंगची पिन लावतो तो पोर्ट जो असतो तो पोर्टच हॅकरनी इन्फेक्ट केलेला असतो. आणि द मोमेंट तुम्ही चार्जिंग पोर्ट वरनं मोबाईल तुमचा चार्ज करायला सुरुवात करता, तुमचा पर्सनल डेटा जायला सुरुवात होते. सो असे म्हणजे पब्लिक स्पेसेस मधल्या कुठल्याही गोष्टी वापरताना ना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अ, याच्यासाठी आम्ही नेहमी असं सांगतो की सिक्युअर नाहीच 100%. कारण एखाद्या हॅकरनी जर त्याच्यातली एखादा वायफाय हॅक केलं असेल किंवा एखादा चार्जिंग पोर्ट हॅक केला असेल तर आपल्याला ते समजण्याच्या काहीच शक्यता नाहीये. त्याच्यामुळे ते सिक्युअर नाही. याच्यावरती उपाय काय असू शकतो? तर पहिलं म्हणजे हल्ली पॉवर बँक्स असतात. सो इट इज ऑलवेज सेफ टू यूज अ पॉवर बँक रादर दॅन चार्जिंग इन ऑन अ पब्लिक, ते जे पोर्ट आहे त्याच्यावरती चार्ज करणं. आणि वायफायच्या संदर्भात मला असं वाटतं की प्रत्येकाच्या फोनमध्ये अँटीव्हायरस असणं गरजेचं आहे. म्हणजे ते इनबिल्ट असलं तरी उत्तम, इनबिल्ट तुमचं नसेल आणि एक्सपायर झालं असेल काही कारणाने तर तुम्ही परचेस करू शकता. अतिशय स्वस्त दरामध्ये अँटीव्हायरस मिळतात. ₹199 वगैरे त्याचा वर्षाचं पॅकेज असतं. तर प्रत्येकाच्या फोनमध्ये अँटीव्हायरस असणं आवश्यक आहे. कारण असे जेव्हा थ्रेट्स तयार होतात की कोणीतरी हॅक करण्याचा प्रयत्न करतंय किंवा काही व्हायरस तुमच्या फोनमध्ये येण्याचा प्रयत्न होतोय किंवा एखादा बग इम्प्लांट करायचा प्रयत्न केला जातोय, तर तुमचा फोन तुम्हाला इमिजिएटली अलर्ट देतो आणि तो इमिजिएटली सांगतो की हे हे सिक्युअर नाहीये, हे व्हेरीफाईड नाहीये, इथे तू लॉग इन करू नकोस किंवा हे वायफाय वापरू नकोस. ह्या गोष्टी ते इमिजिएटली मेसेज थ्रू आपल्याला सांगतं आणि देन वी कॅन डिसाईड की आपल्याला पुढे जायचंय का नाही.
ह्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, ह्या वापरल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे अनेकदा असं होतं की इनबिल्ट आपल्या फोनमध्ये जेव्हा आपण फोन विकत घेतो तेव्हा फायरवॉल असते किंवा अँटीव्हायरस असतो आणि नंतर आपण विसरून जातो 1-2 वर्षांनी, कारण त्याचं सबस्क्रिप्शन संपतं आणि ते रिचार्ज करायला पाहिजे, ते रिन्यू करायला पाहिजे वगैरे, ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत 1-2 वर्षानंतर आणि मग फोन आपण तसाच वापरत राहतो. पण मला असं वाटतं की ह्याच्याकडे थोडंसं लक्ष पाहिजे की आपला फोन मधलं जे अँटीव्हायरस आहे ते चालू आहे ना, ते सुस्थितीत आहे ना. दुसरं म्हणजे अँटीव्हायरस वापरताना बरेचदा आम्ही असं बघतो की फ्री वापरण्याकडे लोकांचा कल असतो. तर कधीही अँटीव्हायरस किंवा अशा कुठल्याही गोष्टी किंवा अशी कुठलीही सॉफ्टवेअर ही फ्री ऑफ कॉस्ट जी येतात ती वापरू नयेत, कारण आपल्याला माहिती नसतं की ते कुठून आलेलं आहे, त्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या व्हेरीफाईड आहेत का, त्या सिक्युअर आहेत का, हे काही आपल्याला तिथे याची कशाची कल्पना नसते. त्यामुळे शक्यतो किंवा रादर शक्यतो नाही, मी असा आग्रहाने सांगेन की परचेसच केलं पाहिजे. ते विकत घेऊनच वापरलं पाहिजे आणि ते अजिबात कॉस्टली नाहीये, त्यामुळे एनीबडी कॅन अफोर्ड दॅट. सो ह्या काही सिक्युरिटीच्या अगदी बेसिक मुद्दे असतात की ज्यांनी आपण आपले फोन पब्लिक स्पेसमध्ये सुद्धा सिक्युअर करू शकतो. आजकाल बऱ्याच जणांचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. व्हॉट्सअप झालं, सॉरी, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं किंवा प्रोफेशनलसाठी लिंक्डइन झालं, तर वेगवेगळ्या ट्विटर आहे. तर अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती अकाउंट्स असतात आणि त्याच्यावरती पर्सनल माहिती शेअर केली जाते. बायोमध्ये म्हणा किंवा ज्या ज्या काही लाईव्ह हॅपनिंग थिंग आहे तर त्या सगळ्या आपण पोस्ट करतो की मी इकडे चाललोय, मी तिकडे चाललोय, मी इथे आहे, तिथे आहे. तर हे वैयक्तिक माहिती शेअर करणं कितपत सेफ आहे किंवा त्याचे काय धोके असू शकतात? वैयक्तिक माहिती शेअर करणं हे ऍब्सोल्युटली धोकादायक आहे. म्हणजे इट इज नॉट ॲट ऑल रिकमेंडेड. याचं कारण असं आहे, म्हणजे सायबर क्राईम्स हा त्याच्यातला एक भाग आहेच की सायबर क्रिमिनल्स जर ट्रॅप लावून बसलेले असतील तर ते तुमच्या हालचालींवरती लक्ष ठेवून असतात. म्हणजे काही वर्षांपूर्वी अशा केसेस झाल्या होत्या की जिथे मुलांचं अपहरण झालं आणि ते झालं बिकॉज त्या मुलांचं डेली रुटीन आई वडिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन स्पेसमध्ये टाकलेलं होतं आणि ते ट्रॅक करून त्या मुलांचं अपहरण झालं. पण अपार्ट फ्रॉम सायबर क्राईम्स, एक समजून घेतलं पाहिजे की आपण ऑनलाईन स्पेसमध्ये जे काही करतो, म्हणजे आपण फोटो अपलोड करत असू, व्हिडिओ अपलोड करत असू, आपण काही कमेंट्स करत असू, आपण कोणाला फॉलो करत असू, आपण ई शॉपिंग मध्ये काही करत असू, तर हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं याच्यातनं सगळ्यातनं ऑनलाईन आपलं डिजिटल फुटप्रिंट तयार होतात आणि डिजिटल प्रोफाईल तयार होतं. तो हे जे डिजिटल प्रोफाईल किंवा डिजिटल फुटप्रिंट आहे, हे एकदा तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या, सरकार, सायबर क्रिमिनल्स असे वेगवेगळे घटक हे डिजिटल फुटप्रिंटच्या मागे असतात. आणि ते डिजिटल फुटप्रिंटच्या मागे का असतात? कारण की एकदा माणसांचे डिजिटल फुटप्रिंट, म्हणजे मी मुक्ता चैतन्य ऑनलाईन स्पेसमध्ये गेल्यानंतर काय काय करते, हे एकदा कळल्यानंतर मी कसा विचार करायचा, मी काय खायचं, काय प्यायचं, काय शॉपिंग करायचं, मी कुठे वल्नरेबल असते, माझ्या भावना कशा पद्धतीने कुठे जोडलेल्या असतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या मॉनिटर होतात किंवा या सगळ्या गोष्टींकडे एक कोणीतरी बिग बॉस असतो आणि तो लक्ष ठेवून असतो. त्यामुळे हे आपण नाही केलं पाहिजे आणि ही सगळी जी माहिती आहे ही आपल्या डिजिटल स्पेस मधल्या फुटप्रिंट्स मधनं तयार होते आणि हे फुटप्रिंट्स म्हणजे काय, तर माझा पर्सनल डेटा, माझी वैयक्तिक खाजगी माहिती. सो वैयक्तिक माहिती जितकी आपण कमी शेअर करू ना, तितकी आपण ऑनलाईन स्पेसमध्ये सिक्युअर असतो. म्हणजे अगदी डीपी आणि ह्या गोष्टी सुद्धा किती शेअर करायच्या याच्या बाबतीमध्ये आपण थोडं काळजीपूर्वक वागलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे, कारण हे खूप रिस्की असतं. एकदा एक लक्षात घ्या, एकदा ऑनलाईन स्पेसमध्ये कुठली गोष्ट गेली की ती तुम्ही तिथनं परत घेऊ शकत नाही. वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. त्याच्यामुळे ऑनलाईन स्पेसमध्ये आपण काय आपल्याबद्दल माहिती देतो आहोत ह्याचा खूप काळजीपूर्वक विचार होणं गरजेचं आहे. आपल्याला बरेचसे अकाउंट आपण जे काढतो सोशल मीडियावरती आहेत किंवा बरेचसे आता AI चे चॅट जीपीटी आलं, बरेचसे अकाउंट्स वेगवेगळ्या वेबसाईटसाठी आपल्याला काढावे लागतात. तर ते अकाउंटचे पासवर्ड तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे? किंवा बऱ्याच वेळी तर असं होतं की एवढे सगळे अकाउंट्स आहेत, वेगवेगळे पासवर्ड तयार करणं आणि ते लक्षात ठेवणं खूप होतं, म्हणून आपण बऱ्याच वेळी एकच पासवर्ड सुद्धा सगळ्या ठिकाणी करून ठेवतो काहीतरी हे करून. तर ते
काय काळजी घेतली पाहिजे हे पासवर्ड तयार करताना? पासवर्डच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पासवर्ड हा कायम वियर्ड असला पाहिजे. एकच सेकंद. हा हा. येस. सो पासवर्डच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पासवर्ड हा कायम वियर्ड असला पाहिजे. म्हणजे प्रेडिक्टेबल पासवर्ड हा कधीही असता कामा नये, कारण पासवर्ड जितका प्रेडिक्टेबल असेल तितकं तुमचं अकाउंट किंवा तुमचे कुठलेही म्हणजे ईमेल असू देत किंवा व्हॉट्सअप असू दे, हे सगळं हॅक करणं इज अ व्हेरी इझी टास्क. त्याच्यामुळे पासवर्ड मध्ये कधी आपलं नाव, आपल्या मुलांचं नाव, आपलं अ, अ, काय शहराचं नाव, घराचं नाव, पॅन कार्डचे नंबर्स, आधार कार्डचे नंबर्स, जन्मतारखा, लग्नाच्या तारखा, ह्या कुठल्याही गोष्टी पासवर्ड मध्ये कधीही असता कामा नये. पासवर्ड हा कायमच आपल्याशी निगडीत नसलेल्या गोष्टींचा असला पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो जितका जास्त वियर्ड असेल तितकं प्रेडिक्ट करणं अवघड जातं समोरच्या व्यक्तीला. सो इट इज मोर डिफिकल्ट आणि मग आपण सिक्युअर राहू शकतो. बहुतेक सगळ्या आता ज्या वेबसाईट्स आहेत त्या सांगतात की लेटर्स आणि वेगळे वेगळे चिन्ह वापरून आणि आकडे वापरूनच पासवर्ड, म्हणजे त्याच्या कॉम्बिनेशन मधनं पासवर्ड गेला पाहिजे. आणि ते बरोबर आहे, कारण जेव्हा तुम्ही असं कॉम्बिनेशन वापरता तेव्हा परत प्रेडिक्ट करायला ते तेवढं सोपं राहत नाही कुठल्याही हॅकरसाठी. किंवा आकडे वापरताना सुद्धा 1 2 3 4 किंवा 7 8 9 10 किंवा 1 1 1 1 0 0 0 अशा पद्धतीचे आकडे हे वापरायचे नाहीत. आकडे वापरताना सुद्धा ते जंबल करून जर वापरले तर ते प्रेडिक्ट करायला कठीण जातं अनेकदा. दुसरं म्हणजे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की गुगलच्या ड्राफ्ट मध्ये पासवर्ड लिहून ठेवायचे. आणि कारण आठवत नाहीत, मग ते आठवले नाहीत तर काय, म्हणून मग ते तिथे लिहून ठेवायचे. पण जर गुगल काही कारणाने तुमचं हॅक झालं तर तुमचे सगळेच्या सगळे पासवर्ड हे हॅकरकडे जाऊ शकतात. त्यापेक्षा मी असं सांगेन की आजकाल पासवर्ड रिजनरेट करणं ही अजिबातच अवघड गोष्ट नाहीये. विदिन अ सेकंड तुम्ही पासवर्ड रिजनरेट करू शकता. त्याच्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याचं प्रेशर किंवा ते कुठेतरी लिहून ठेवण्याचं प्रेशर घ्यायचं कारण नाही. पासवर्ड आठवला नाही तर तो रिजनरेट करा. पूर्वीच्या काळी आपण पासवर्ड लिहून ठेवत असू, कारण पासवर्ड रिजनरेट करणं ही अवघड प्रोसेस होती. म्हणजे मग तिथे बँकेत जा, ते तुम्हाला लेटर द्या की माझा पासवर्ड रिजनरेट करून द्या. मग त्याच्यासाठी 3 दिवस लागायचे वगैरे, अशी खूप वेळखाऊ ती प्रक्रिया होती. त्यामुळे पासवर्ड लिहिण्याची पद्धत प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात माणसं फॉलो करत होते. पण आता तशी गरज नाहीये, कारण आता लिटरली कुठल्याही तुम्ही म्हणजे ई बँकिंग साईट असू दे, अमेझॉन सारखं एखादं ई शॉपिंग पोर्टल असू दे, किंवा कुठलंही तुमचं कुठलाही अगदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असू देत, सगळीकडे तुम्हाला अक्षरशः दुसऱ्या सेकंदाला पासवर्ड रिजनरेट करता येतो. त्याच्यामुळे पासवर्ड सिक्युअर करण्यासाठी कुठेतरी लिहून ठेवायचे किंवा जीमेल मध्ये ठेवायचे किंवा असं काही कुठल्या एखाद्या फोल्डरमध्ये ठेवायचे ह्याची पण आता गरज नाहीये. त्यामुळे तेही करू नका. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच लोकांना अशी पण सवय असते की एकच पासवर्ड बनवायचा आणि तो सगळीकडे वापरायचा. तो ते सुद्धा काही वेळेला थोडंसं धोकादायक असतं, कारण जर तो पासवर्ड एक बनवलेला पासवर्ड जर काही कारणाने हॅक झाला तर सगळे तुमचे अकाउंट जे आहेत ते रिस्क ओके. मध्ये येऊ शकतात. म्हणजे नॉट नेसेसरी की सगळ्या अकाउंट वरती अटॅक होईल, पण होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक पासवर्ड बनवायचा आणि तो सगळीकडे वापरायचा असं करू नये. किमान जेवढे आपण जास्त पासवर्ड वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी ठेवू तेवढं आपल्याला ते सोपं जातं, सिक्युअर जातं. लक्षात ठेवणं अवघड असतं काही वेळेला काही लोकांसाठी. पण मी म्हटलं तसं की रिजनरेट करणं अतिशय सुलभ आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे माझा स्वतःच सांगते मी, की मी अनेक प्लॅटफॉर्मचे पासवर्ड लक्षातच ठेवत नाही. म्हणजे मी ते प्रेशरच घेत नाही की आपल्याला हा पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा मला पासवर्ड टाकायची वेळ येते तेव्हा मी रिजनरेट करते.
मग मला रोज रिजनरेट करावा लागला तर तो मी रोज रिजनरेट करते, कारण तो अक्षरशः एका सेकंदात होतो. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणं, कुठेतरी लिहून ठेवणं, या गोष्टी मी करतच नाही. राहिला लक्षात, वापरताना गेला बरोबर, फेअर इनफ, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चुकला तर फॉरगेट पासवर्ड करायचं आणि पासवर्ड रिजनरेट करायचा. दिस इज द सेफेस्ट आणि इझिएस्ट वे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पासवर्ड सिक्युअर करू शकता. येस, खूप छान टिप्स तुम्ही दिलेले आहेत. काही महिन्यापूर्वी, एक 5-6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक केस आलेली होती की पॅरेंट्स बऱ्याच वेळी कामात असायचे, म्हणजे आईला किचनचं काम करायचं असं, आणि मग त्यावेळी तो मुलाने डिस्टर्ब करू नये म्हणून त्याच्याकडे मोबाईल दिलेला असायचा. 12-13 वर्षाचा मुलगा होता आणि त्याने ऑनलाईन गेमिंग किंवा जे प्लॅटफॉर्म्स आहे त्याच्यावरती अकाउंट केलं होतं, आणि बऱ्याच वेळी तो पैशाचं तिकडे ट्रान्झॅक्शन तो स्वतः करायचा आणि त्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व करून मग तो गेमिंग वगैरे, आणि आलेले SMS जे बँकेचे वगैरे येतात, एवढे अकाउंट कट झाले, डेबिट झाले, तर तो डिलीट करून टाकायचा. बऱ्याच ठिकाणी अशा केसेस घडतात, तर असं होऊ नये याच्यासाठी पॅरेंट्सने काय काळजी घ्यायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे लहान वयात मुलांना गेमिंग ऍप्सच दिली नाही पाहिजेत, बिकॉज गेमिंग हा रेकग्नाइज्ड ऍडिक्शनचा प्रकार आहे. म्हणजे गेमिंग डिसऑर्डर असंच म्हटलेलं आहे, इंटरनेट गेमिंग डिसऑर्डर असाच शब्द वापरलेला असतो. सो इट इज अ रेकग्नाइज्ड आजार की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यसन लागण्याच्या शक्यता अतिशय जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे लहान मुलांना गेमिंग देणं ह्याच्याच मुळात मी विरोधात आहे. कारण म्हणजे पर्टिक्युलरली 13-14 वर्षाच्या खालची किंवा 15 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी, कारण ते खूप रिस्की असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे का होतं, कारण की बरेचदा आपले जे क्रेडिट डेबिट कार्ड्स असतात ते मोबाईलमध्ये सेव्ह केलेले असतात, आणि मग सेव्ह केलेले असले की त्याचा ऍक्सेस मुलांना इझिली मिळू शकतो. त्यामुळे असे कार्ड्स कुठल्या प्लॅटफॉर्मसाठी, म्हणजे गुगलला डायरेक्ट सेव्ह करून टाकलाय असं, म्हणजे प्ले स्टोअरला असं करू नये. कारण प्ले स्टोअरला तुम्ही एकदा तो सेव्ह केलात की तो कुठे वापरला जाईल दॅट यू नेव्हर नो. तो तशा पद्धतीने हे कार्ड्स टाकू नयेत, कारण मग ते मुलांना ऍक्सेस त्याचा मिळतो आणि मुलांमध्ये हे भान नसतं किंवा ती मॅच्युरिटी नसते की कुठे वापरलं पाहिजे, कुठे नाही वापरलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर ते मूल गेमिंग डिसऑर्डर मध्ये असेल, म्हणजे ऍडिक्शनच्या लेवलला गेलेलं असेल, तर आपण करतोय ते चूक आहे का बरोबर आहे ह्याचा तारतम्य विचारच ते मुळात करू शकणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या हातून ज्या गोष्टी घडता आहेत त्या चुकीच्या आहेत हे पण त्याला अनेकदा लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपली कार्ड्स लिंक नाही केली पाहिजेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आपला मोबाईल मुलांना आपण कशासाठी देतो आहोत, किती वेळासाठी देतो आहोत आणि का देतो आहोत, हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारणं अतिशय गरजेचं आहे. कारण म्हणजे डिजिटल बेबी सिटिंग हा आत्ताचा आपल्या समाजापुढचा सगळ्यात गंभीर विषय आहे. आणि आमच्याकडे म्हणजे आमची जी संस्था आहे, आमच्या संस्थेमध्ये पालक येतात तेव्हा ते सगळंच खूप हाताबाहेर गेलेलं असतं. त्यामुळे अगदी लहान्या मुलांपासून आपण बघतो की मुलांना मोबाईल दिले जातात, दाखवले जातात. सो डिजिटल बेबी सिटिंग हा जो प्रकार आहे ना, ह्या प्रकाराने आपण एक अख्खी पिढी वाया घालवतो आहोत आणि एका अख्ख्या पिढीचं नुकसान करतो आहोत. आणि त्या नुकसानाला ती पिढी जबाबदार नाहीये, तर आपण ऍज अ पेरेंट्स जबाबदार आहोत, कारण आपण ते डिजिटल बेबी सिटिंग करतो आहोत किंवा आजी आजोबा ते डिजिटल बेबी सिटिंग करता आहेत. त्यामुळे 9वी-10वीत गेलेला मुलगा जर गेमिंगच्या आहारी गेलेला असेल तर त्या मुलाची त्याच्यात कमी चूक असते आणि पालकांची फार जास्ती चूक असते. त्याच्यामुळे हे डिजिटल बेबी सेटिंग जे आहे ना, हे डिजिटल बेबी सेटिंग सुद्धा तातडीने थांबणं गरजेचं आहे. आपण म्हणजे हे तुम्हाला कदाचित काही लोकांना खूप तीव्र वाटेल किंवा आवडणार नाही. पण आपण जर मूल जन्माला घातलेलं आहे आणि मूल जन्माला घालण्याचा निर्णय जर आपण घेतलेला आहे, तर त्याची वाढ, त्याचा विकास हा सर्वार्थाने योग्य पद्धतीने झाला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे ऍज अ पालक. आपण ते मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्या वाढीसाठी पूरक वातावरण देणं ही आपली जबाबदारी असली पाहिजे. आणि डिजिटल बेबी सिटिंग हे कुठल्याही अर्थाने पूरक किंवा चांगलं पालकत्वाचा प्रकार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी जर पालकांनी टाळल्या तर इथपर्यंत घटना जात नाहीत आणि मुलं अल्टिमेटली ह्याच्यामध्ये सफर होतात, कारण त्या मुलावरती त्याचा इमोशनल इम्पॅक्ट होतो, ट्रॉमा तयार होतो.
त्याला एक गिल्ट ट्रिप पण तयार होते मुलांची, की आपण चुकलो, आपल्यामुळे आई वडिलांचे पैसे गेले किंवा अशा अनेक गोष्टी. सो त्या मुलावरती पण त्याचे खूप दीर्घकालीन परिणाम होतात. त्यामुळे अशा पद्धतीचं डिजिटल बेबी सिटिंग आणि आपला फोन मुलांना पाहिजे तेव्हा देऊन टाकायचा, आपल्याला कटकट नको म्हणून. किंवा आम्ही हॉटेल्समध्ये पण आपण आजकाल बघतो बघा, की सगळं कुटुंब जेवायला गेलेलं असतं आणि छोटी मुलं असतील किंवा टीनेजर्स असतील, तर ते कंटिन्युअस फोनमध्ये असतात आणि पालक एकमेकांशी बोलत असतात. बोला. सो मग तुम्ही बाहेर कशाला जेवायला गेलात? मग तुम्ही घरातच जेवा ना. बाहेर तुम्ही जेवायला गेलात का? कारण सगळ्या कुटुंबाने एकत्र गप्पा माराव्यात, काहीतरी मजा करावी, काहीतरी त्याच्यातनं आनंद घ्यावा. याच्यासाठी आपण बाहेर जेवायला गेलेलो आहोत. तर मग आपण जर फोनमध्ये अडकणार असू, तर त्याचं पर्पजच पूर्ण होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत खूप माइंडफुल असणं, सजग असणं, ही मला वाटतं आत्ताच्या काळाची अतिशय महत्वाची गरज आहे ऍज अ पेरेंट. खूप छान तुम्ही पद्धतीने सांगितलं आहे. स्पेसिफिकली ते जे आहे की आपलं मूल जन्माला घालणं हे आपण हो, घेतलेला निर्णय आणि ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण आजकाल पालकांना वेगवेगळे मला टाइमच भेटत नाही, हे नाही हो, आणि वेगवेगळे कारण आपण शोधतो म्हणता येईल किंवा आपण स्वतःसाठी तो टाइम वापरण्यासाठी मुलांना म्हणजे डिजिटल बेबी सिटिंग केलं जातं. तर खूप छान मेसेज तुम्ही दिलेला आहे. एक इथे मला आता पुढे विचारायचं आहे की बेसिक ज्या मोबाईलच्या सेटिंग्ज असतात, प्रायव्हसी सेटिंग्ज म्हणा, तर हो. त्याच्यात काय काय चेंजेस केले गेले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने ते सेटिंग केलं गेलं पाहिजे प्रायव्हसी सेटिंग मोबाईलमध्ये. अ, एक तर तुमच्या मोबाईलमध्ये जर अँटीव्हायरस असेल ना, तर बऱ्याच गोष्टी तिथेच सिक्युअर होतात बाय डिफॉल्ट. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या फोनचा जो म्हणजे आवाजाचं जे साऊंड आणि कॅमेरा ही जी बटणं असतात, ही बंदच असली पाहिजेत कायम स्वरूपासाठी. आणि ती मॅन्युअली तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही ती चालू करणं. म्हणजे ऑटो मोडवरती ते असता कामा नये. लोकेशन जे आहे म्हणजे जीपीएस जे आहे ते कायम चालू आहे असं असता कामा नये. ते तुम्हाला परत तिथे पण मॅन्युअल असलं पाहिजे, की मला आता जीपीएस चालू करायचा आहे, तर मी ते मॅन्युअली चालू करीन. ते ऑटो मोडवर असता कामा नये. कारण आजकाल काय आहे ना, आपण एआयच्या काळात राहतो आहोत आणि विथ एआय टूल्स हॅकर्स आपल्यापर्यंत कसे पोहोचतील, बॅकडोर एंट्रीज ज्याला म्हटलं जातं, अशा बॅकडोर एंट्रीज म्हणजे आपल्या फोनमधनं मागच्या दारातून शिरणं, की जिथे आपल्याला कळतच नाही की कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये शिरलेलं आहे किंवा ते काही आपल्या मोबाईलमध्ये चेंजेस करत आहे, हे कळत नाही अनेकदा. सो ही लोकेशन जीपीएस बंद ठेवणं, तुमचा कॅमेरा किंवा तुमचा मोबाईल चा जो साऊंड आहे तो साऊंड बंद ठेवणं, ह्यासारख्या काही प्रायव्हसी सेटिंग्स तर असल्याच पाहिजेत आपल्या फोनमध्ये. दुसरं म्हणजे जर तुमचा फोन तुमची लहान मुलं वापरत असतील काही कारणाने, तर पेरेंटल कंट्रोल्स हे वापरले पाहिजेत. कारण आजकाल अ, हे सांगायला मला फार वाईट वाटतं, पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून, व्हॉट्सअप पासून, युट्यूब पासून सगळीकडे सॉफ्ट अडल्ट कंटेंट जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. म्हणजे दरवेळेला तुम्हाला काही अडल्ट साईटवर जायची गरज नसते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ह्या पद्धतीचा मजकूर हा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. आणि जर पॅरेंटल कंट्रोल्स चालू नसतील तर मुलांच्या पुढे तो कंटेंट सहज पद्धतीने येत असतो. एज अप्रोप्रिएट कंटेंट मुलांच्या समोर यावा ह्याच्यासाठी फार मेहनत घ्यायला लागते आहे. कारण तो सहजपणे येत नाहीये. कारण ऑब्व्हियसली अल्गोरिदम्स आता ज्या पद्धतीने चालू आहेत त्याच्यामध्ये हे अगदी उघड आहे की सेक्स आणि व्हायलन्स या दोन गोष्टी सर्वाधिक विकल्या जातात ऑनलाईन स्पेसमध्ये. त्यामुळे सगळे अल्गोरिदम्स जे आहेत ते त्या पद्धतीनेच काम करताना दिसतात. त्यामुळे पॅरेंटल कंट्रोल्स हे ऑन असणं गरजेचं आहे. जेव्हा जर तुमच्या मुलाच्या हातात तुमचा फोन काही कारणाने जात असेल. दुसरं म्हणजे पॅरेंटल कंट्रोल्सला जे आपण पासवर्ड लावतो ते बदलले पाहिजेत वेळोवेळी. कारण मुलं स्मार्ट असतात. ते पासवर्ड क्रॅक करतात, चेंज करतात आणि मग तो पासवर्ड बंद करून सहजपणे फोन वापरतात. त्याच्यामुळे वरचे वर ते पासवर्ड आपण चेंज केले पाहिजेत सो दॅट ते मूल हॅक करू शकणार नाही पासवर्ड किंवा चेंज करू शकणार नाही पासवर्ड. काही वेळेला मुलं इनकॉग्नेटो मोड जो आहे गुगलचा त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी ऍक्सेस करत असतात. ज्याचे डिजिटल फुटप्रिंट्स तयार होत नाहीत, ज्याची गुगल हिस्ट्री तयार होत नाही. सो अशा वेळेला ना थोडंसं अलर्ट असणं गरजेचं आहे कारण हे सगळं मुलांना माहिती असतं, हे काही कोणापासनं लपून राहिलेलं नाहीये.
आणि जर हे मुलांना माहिती असतं आणि मुलं ते वापरत असतील तर हॅकर आणि ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे इन्फेक्ट होणं फोन ही सगळीच गोष्ट खूप होऊ शकते. सो इट्स बेटर टू बी अलर्ट ऑलवेज. आणि कुठल्याही पद्धतीचे आपल्या फोनमध्ये जर तुम्हाला काहीही चेंजेस वाटले, काही आपला फोन काही वेळेला अबनॉर्मल पद्धतीने बिहेव करतो, असं काहीही तुमच्या लक्षात आलं की जे नॉर्मल नाहीये आणि वेगळंच काहीतरी तुमच्या फोनच्या बाबतीत घडतं आहे, तर दॅट इज अ साइन ऑर अ रेड अलर्ट की यू शुड बी मोर अवेअर की काय चाललं आहे तुमच्या फोनच्या संदर्भात. नंतर प्रत्येक ऍप जेव्हा आपण डाउनलोड करतो तेव्हा सरसकट आपण सगळ्या ज्या परमिशन्स आहेत त्या परमिशन्स देण्याची पद्धत नॉर्मली असते. म्हणजे आपण बघतच नाही की आपण कशाला परमिशन देतो निश्चित. आहोत. सो तिथे सुद्धा थोडंसं माइंडफुल असलं पाहिजे. याचं एक उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल काय करणं अपेक्षित आहे. समजा तुम्ही फूड ऍप म्हणजे फूड डिलिव्हरी ऍप वापरत ते डाउनलोड करता आहात, तर त्यानं तुमच्या फोन मधलं जीपीएस मागणं किंवा एसएमएस फीचरसाठी परमिशन मागणं हे बरोबर आहे. कारण त्याला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे की डिलिव्हरी तुमची निघाली आहे, किंवा त्याला त्या डिलिव्हरी बॉयला तुमचं घर शोधण्यासाठी तुमचं जीपीएस ऑन असणं आवश्यक आहे. सो इथे त्या ऍपनी जर तुमच्या लोकेशनची परमिशन किंवा तुमच्या एसएमएस ची परमिशन मागितली तर ती देणं बरोबर आहे. पण फूड डिलिव्हरी ऍप जेव्हा तुमच्या व्हिडिओ ची परमिशन मागतं, जेव्हा ते तुमच्या पूर्ण फोनची परमिशन मागतं, जेव्हा ते अ, 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 तुमच्या फोल्डर्सची परमिशन मागतं, कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टची परमिशन मागतं, तेव्हा ते बरोबर नाही. म्हणजे फूड डिलिव्हरी ऍपचा माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टशी काही संबंध नाही. त्यांनी येस. फक्त फूड डिलिव्हरी द्यायची आहे. त्याचा दुसऱ्या कुठल्याही घटकांशी काहीही संबंध असण्याचं कारण नाही. आणि मला रिव्ह्यू द्यायचा असेल फोटो काढून, तर त्यावेळेला तेवढ्यापुरती मी परमिशन देऊन फोटो काढून ती परमिशन बंद करून तो फोटो अपलोड करून माझा रिव्ह्यू देऊच शकते. त्याच्यामुळे कायमस्वरूपी माझ्या फोटो आणि माझ्या गॅलरीची परमिशन त्या ऍपकडे असण्याची गरज नसते. सो ह्याच्या बाबतीत आपण थोडंसं माइंडफुल असणं गरजेचं आहे की आपण कुठलं ऍप डाउनलोड करतो आहोत आणि त्याच्यासाठी आपण कुठल्या परमिशन्स देतो आहोत. म्हणजे एखादं गेमिंग ऍप जर असेल तर त्याला माझ्या लोकेशनशी काय घेणं देणं आहे, किंवा माझ्या फोटो फोल्डर्सशी काय घेणं देणं आहे, किंवा माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टशी काय घेणं देणं आहे, त्या ऍपनी हे सगळं मागणं, याचा अर्थ तो तुमचा पर्सनल डेटा मागण्याचा प्रयत्न करतो आहे, किंवा तो पर्सनल डेटा ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरं एक प्रायव्हसी मध्ये बघितलं पाहिजे म्हणजे ऍप जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तेव्हा खाली लिहिलेलं असतं की या ऍपच्या माध्यमातून जो पर्सनल डेटा तयार होईल तो थर्ड पार्टीला शेअर केला जाईल किंवा केला जाणार नाही. तो जर ऍप असं म्हणत असेल की आम्ही थर्ड पार्टीला हा डेटा शेअर करू, बरेच ऍप्स असं म्हणतात, लिहिलेलं असतं तिथे अगदी ठळक शब्दामध्ये, तर याचा अर्थ असा होतो की हा आपला डेटा कोणाकडे जाईल याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नाही. आपण ते कंट्रोल करू शकत नाही, आपण ते ऍक्सेस करू शकत नाही, आणि आपण त्याची परमिशन दिलेली आहे याचा अर्थ आपण त्याच्यावरती उद्या आक्षेप घेऊ शकत नाही. त्यामुळे थर्ड पार्टी डेटा जर शेअर केला जाणार असेल तर आपण ह्याच्यासाठी तयार आहोत का की आपली माहिती कोणाहीकडे गेली तरी चालेल, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्याविषयी, याचा विचार करून मग ती परमिशन द्यायला पाहिजे. जर ते ऍप म्हणत असेल की आम्ही थर्ड पार्टी डेटा वापरणार, थर्ड पार्टीला तुमचा डेटा शेअर करणार नाही आणि हा डेटा फक्त ह्या ऍपच्या पुरता मर्यादित राहील, तर मग तुम्ही ते ऍप ला परमिशन देऊ शकता. पण जर तो थर्ड पार्टी डेटा वापरला जाणार असं म्हणत असेल, तर मग मात्र हा विचार करणं गरजेचं आहे की माझे फोटो व्हिडिओ, माझे कॉन्टॅक्ट लिस्ट, मी जे काही ऑनलाईन स्पेसमध्ये करते, म्हणजे माझे डिजिटल फुटप्रिंट जे काही आहेत ते कोणाहीकडे गेले जगात, कुठल्याही संस्थेकडे गेले, अगदी म्हणजे क्रिमिनल्स कडे गेले तरी पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. हे इतकी जर आपली तयारी असेल तरच आणि तरच अशा थर्ड पार्टी डेटा परमिशन्स द्यायला पाहिजेत. कारण खरंच सांगते आपला काहीही त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही की ते कुठे जाईल. तसंच सोशल मीडियाचे जे प्रायव्हसी सेटिंग्स आहेत ते सुद्धा आपण बारकाईने बघितले पाहिजेत. कारण ही सगळी ऍप्स आपल्याच फोनमध्ये असतात आणि अगदी सोशल मीडियावरनं सुद्धा हल्ली विविध प्रकारचे फ्रॉड्स हे होत असतात. त्याच्यामुळे तिथे सुद्धा जे प्रायव्हसी सेटिंग आहे ते बघितलं पाहिजे. आपलं जर मूल 13 वर्षाच्या खालचं असेल आणि ते इन्स्टावर गेलं असेल तर ते चूक आहे.
कारण इन्स्टावर जाण्याचं किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाण्याचं वय जे आहे ते हे 13+ आहे. त्याच्यामुळे 13+ व्यक्तींनी तिथे जाणं अपेक्षित आहे. सो आपलं मूल जर त्याच्या खालच्या वयात जात असेल तर त्याचं कौतुक न करता ते रिस्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे, कारण दॅट इज नॉट एज अप्रोप्रिएट. त्यामुळे या सगळ्याच्याच म्हणजे प्रायव्हसी सेटिंग हे फक्त फोनचं नाही तर प्रत्येक ऍपचं पण प्रायव्हसी सेटिंग, सोशल मीडियाचं प्रायव्हसी सेटिंग, युट्यूबचं प्रायव्हसी सेटिंग, या सगळ्या गोष्टी पण बारकाईने आपण बघणं गरजेचं आहे, कारण हा कलेक्टिव्ह आपला सगळा प्रायव्हसीचा मुद्दा असतो. त्याच्यामुळे त्याही गोष्टी तितक्याच सजगतेने बघायला पाहिजे. बऱ्याच वेळी आपण जे बघतो की अशा फ्रॉड्समध्येही जे अडकतात तर युजली ते इंटरनेट ऍडिक्शन त्यांना असतं, स्मार्टफोन ऍडिक्शन असतं. बऱ्याचशा अल्कोहोलसाठी म्हणा किंवा ड्रग्जसाठी म्हणा वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळी व्यसनमुक्ती केंद्र होती. तर नुकतंच आपल्या ग्रे फाउंडेशनने कुडाळमध्ये एक जी व्यसनमुक्ती केंद्र तयार केलंय ज्याच्यामध्ये इंटरनेट ऍडिक्शनसाठी सुद्धा ट्रीटमेंट दिली जाते. तर याच्या मागचा तुमचा म्हणजे संस्थेचा विचार काय होता आणि तिथे काय काय केलं जातं नेमकं? अ, आता आम्ही नुकतीच ही फॅसिलिटी सुरू केली आहे. बहावा व्यसनमुक्ती केंद्र असं त्याचं नाव आहे. कुडाळच्या जवळ ते आमचं सेंटर आहे. आणि झालं असं की मी आता जवळपास 10 ते 12 वर्ष या विषयामध्ये काम करते आहे. आणि माझा प्रमुख अभ्यासाचा विषय हा माणूस आणि तंत्रज्ञान एकमेकांशी कशा पद्धतीने वागतो आहे. म्हणजे त्यांचं जे को रिलेशन आहे, त्यांचे जे परस्पर संबंध आहेत, ते कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होत आहेत, हा माझ्या मूळ कामाचा किंवा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. आणि हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की अ, अ, मेंदूला जी म्हणजे डोपामाइन लूप हा जो प्रकार आहे आणि मेंदूला जी सवय चटकन इंटरनेटची लागू शकते, त्याच्यावरती उत्तरं शोधणं फार गरजेचं आहे. म्हणजे दरवेळेला अनेकदा आम्ही असं बघतो की खूप व्हायलंट केसेस असतात, खूप अग्रेशन प्रचंड प्रमाणात आलेलं असतं, किंवा लग्न मोडण्यापर्यंत गोष्टी गेलेल्या असतात जस्ट बिकॉज द पर्सन इज इंटरनेट ऍडिक्ट. म्हणजे पॉन ऍडिक्शन असतं, गेमिंग ऍडिक्शन असतं, किंवा सोशल मीडिया ऍडिक्शन असतं, रील ऍडिक्शन असतं. सो अगदी म्हणजे चांगल्या चांगलं संसार सुद्धा अनेकदा आम्ही बघतो की ह्या एका कारणामुळे मोडलेले आहेत. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे हे सगळं काम करत असताना आणि माणूस आणि तंत्रज्ञान यांचा परस्पर संबंध अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण एका ऍडिक्टोजेनिक काळामध्ये राहतो, म्हणजे व्यसनाभिमुख समाजामध्ये आपण आता जगतो आहोत. आणि ऍडिक्शन ही प्रक्रिया अतिशय नॉर्मलाइज आपण करतो आहोत. म्हणजे बिंज वॉच फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी फक्त माझ्या क्षेत्राविषयी आता सांगते की बिंज वॉच हा शब्द इतका ग्लॅमराईज केलेला आहे. पण तो ग्लॅमराईज करताना आपल्या हे लक्षात येत नाही की बिंज वॉच हे ऍडिक्शन आहे. जर एखादी व्यक्ती 12 आणि 14 तास सलग एखादी वेब सिरीज संपवत असेल, किंवा पाठोपाठ 2 दिवस 1.5 दिवस जर फक्त वेब सिरीज बघत असेल, म्हणजे वीकेंड बिंज वॉचर्स नावाची एक मोठी कम्युनिटी आपल्या समाजात आहेत, की ही माणसं फक्त शनिवार रविवारी असे सलग 12-12 14-14 16-16 तास बिंज वॉच करतात. सो हे ऍडिक्शन आहे, हे नॉर्मल नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे नॉर्मलाइज करणं खूप गरजेचं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे न्यू नॉर्मल मध्ये येत नाहीत. येत ह्या न्यू नाही. नॉर्मल नाहीत, ह्या प्रॉब्लेमॅटिक आहेत. आणि अ, हे सगळं विचार करत असताना ना माझ्या असं लक्षात आलं की हे सगळं का होतंय, बिकॉज आपण इतक्या प्रचंड पेस मध्ये आत्ता आहोत. वेग जो आहे जगण्याचा तो इतका प्रचंड आहे की आपल्याला तो वेग सहन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची डिपेंडन्सी लागते आहे. मग ती कधी अल्कोहोलची डिपेंडन्सी असते, कधी सिगरेटची असते, कधी तंबाखूची असते, कधी गेमिंगची असते, कधी पॉनची असते, कधी बिंज वॉचची डिपेंडन्सी असते, कधी रील्सची असते. सो त्याची डिपेंडन्सी वेगवेगळ्या पद्धतीची असते. पण ती डिपेंडन्सी आपल्याला सतत लागते आहे, कारण आपल्या जगण्याचा जो वेग आहे तो अनबेरेबल आहे. येत. आपण इतके हायपर ऍक्टिव्ह आहोत, आपण इतके मल्टीटास्किंग करतो आहोत की शेवटी तो त्याला म्हणजे आमच्या जगामध्ये डिजिटल फटीग असं म्हटलं जातं, की तुम्हाला इतका फटीग येतो ह्या सगळ्याचा की हे सगळं डील कसं करायचं, या सगळ्याशी मी 2 हात कसे करायचे आणि जगायचं कसं, याचे इतके मूलभूत प्रश्न आता तयार होताना दिसत आहेत. सो
ते जे स्लो लिव्हिंग म्हणजे तो पेस कमी करा, ते मल्टीटास्किंग कमी करा, तो सततचा हायपर ऍक्टिव्हनेस जो आहे मेंदूचा तो कमी करा. हे कुठेतरी आपल्याला स्वीकारणं आत्ताच्या घडीला प्रचंड गरजेचं आहे. अदरवाईज आपण ज्या वेगाने धावतो आहोत आणि तो वेग एआय ने वाढणार आहे, तो कमी होणार नाही. म्हणजे आपलं पीपीटी बनवण्याचं काम जर पूर्वी 2 तासामध्ये आपण करत होतो, ते काम करायला आत्ताला आपल्याला 5 मिनिटं लागत आहेत समजा, असं आपण गृहीत धरू. तर उरलेल्या वेळात आपण काय करणार आहोत, तो वेळ आपण कसा युटिलाइज करणार आहोत, याचा काहीही विचार आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये केलेला नाही. सो आपण एआय वापरतो आहोत याचा अर्थ हे नाही होते की माझं काम पटकन होतंय म्हणजे मला आता रिलॅक्स व्हायला वेळ आहे. तर ते उलट होणार आहे. माझं काम पटकन होतंय याचा अर्थ माझ्या जगण्याचा वेग आणखीन वाढणार. मी आणखीन धावणार, माझ्याकडनं आणखीन 50 गोष्टींची अपेक्षा केली जाणार, माझा स्पीड अजून वेगात असला पाहिजे ह्याची अपेक्षा केली जाणार. आणि हे म्हणजे मी तुम्हाला सांगते, हे इतकं भयानक आहे, हे इतकं डिस्टर्बिंग आहे. ज्या गतीने आपण धावतो आहोत ती गती मला वाटतं माणसांना म्हणजे आपण कुठल्या खड्ड्यात जातोय हे आपल्याला आता कळत नाहीये, टू बी फ्रँक. सो त्याचा एक अलर्टनेस असला पाहिजे, त्याच्याबद्दल एक अवेअरनेस असला पाहिजे. आणि स्लो लिव्हिंग, की थोडं थांबा, त्या मेंदूला, त्या शरीराला, त्या मनाला श्वास घ्यायला थोडासा वेळ द्या. एकामागे एक ते जे काही आता थोपणं सुरू आहे ना, त्याच्यातून अनेकदा अवलंबत्वाच्या आणि पुढे जाऊन अडिक्शनच्या प्रक्रिया सुरू होतात इंटरनेटच्या बाबतीत, असं मला अनेकदा काम करताना जाणवलं. आणि त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आपण, आणि तशा पद्धतीच्या फॅसिलिटीज, डेडिकेटेड फॅसिलिटीज अजून आपल्याकडे नाहीत. त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपणच का हे करू नये. जर आपल्याला हे सगळं लक्षात येतं आहे आणि अशा फॅसिलिटीजची गरज याच्या पुढच्या काळात असणार आहे आपल्या सगळ्यांना, सो ती फॅसिलिटी आपणच सुरू करूया हा विचार केला. आणि त्याच्यातनं बहावाची सुरुवात आम्ही नुकतीच केलेली आहे कुडाळमध्ये. थँक्यू मॅम, खूप छान उपक्रम आहे हा. तुम्ही जे नेटफ्लिक्सचं सांगितलं की बिंज वॉचिंग वगैरे, तर माझ्याकडे बरेचसे हो. पेशंट्स येतात किंवा आमच्या सायकॅट्रिस्ट मध्ये बऱ्याच जणांकडे येतात की अं, नवरा बायको दोघंही वर्किंग आहेत, वीकला पूर्ण त्यांचं काम चालू असतं, शेड्यूल एवढं बिझी असतं की रात्री आलं की झोपायचं आणि सकाळी उठायचं आणि परत कामावरती जायचं, अशा गोष्टी असतात. आणि विकेंड त्यांच्याकडे अवेलेबल असतो. सो बऱ्याच वेळी ही जी मंडळी आहे, तर मग त्यांना असं वाटतं की ही बिंज वॉचिंग करणं म्हणजे एक रिलॅक्सेशन आहे आणि त्याच्यामध्ये हो. त्यांची सेक्शुअल इंटिमसी किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, शेअरिंग आहे, तर त्या बऱ्याचशा कॉम्प्रोमाइज होतात आणि त्याच्यामुळे सेक्शुअल इश्यूज ही वाढत चाललेत आणि मॅरिटल बरोबर. डिस्कॉर्डचंही प्रमाण खूपच हल्ली त्यामध्ये त्या ग्रुपमध्ये पाहिलं जातं. तर मला वाटतं हे कुठेतरी तुम्ही जे म्हटलात की त्याला एक नॉर्मल जे म्हटलं जाते किंवा नॉर्मलाइज केले जाते ते कुठेतरी थांबायला हवं आणि खूप हो. त्याच्यावरती विचार लोकांनी करायला हवा. आपण प्रोग्रामच्या अगदीच. शेवटी वळतोय. जाता जाता मला दोन गोष्टी, एक म्हणजे तुम्ही जाताना सर्वांना काय संदेश द्याल, आणि दुसरं, हे अवेअरनेस वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, शाळामध्ये, स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये. तर याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं आणि लोकांना जाता जाता काय संदेश द्याल? दोन गोष्टी सांगते. पहिलं म्हणजे आपण सायबर क्राईम्सनी सुरुवात केली होती, किंवा माणसं कुठे अडकतात आणि कशी अडकतात याच्यानी सुरुवात केली होती. सो पीओव्ही आम्ही नेहमी सांगतो. पीओव्ही म्हणजे पी इज अ टेक अ पॉज. ऑनलाईन स्पेसमध्ये ना आपण प्रचंड आपल्या भावना हायपर ऍक्टिव्ह असतात आणि त्याचे जे स्पाइक्स असतात भावनांचे ते अतिशय तीव्र होतात. सो काही वेळेला ना पॉज घेणं खूप गरजेचं असतं, कारण पॉज घेतला की आपण सारासार विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये जाण्याच्या शक्यता निर्माण होतात. सो टेक अ पॉज. ओ जो आहे तो झिरो सारखा बघायचा. सो झिरो ट्रस्ट. ऑनलाईन स्पेसमध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती ट्रस्ट करू शकत नाही, कारण तिथे फेक गोष्टी पण खूप आहेत. म्हणजे अगदी फेक इन्फॉर्मेशन पासून सायबर क्राईम पर्यंत अतिशय मॅनिप्युलेशन मोठ्या प्रमाणावरती आहे. सो ओ इज घ्या ऍज अ झिरो ट्रस्ट. आणि व्ही इज फॉर व्हेरिफिकेशन. सो तुम्हाला जे काही तुमच्यापर्यंत येतं, एखादी लिंक आहे, क्यूआर कोड आहे, बँकेचा मेसेज आहे, इथपासून ते सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ बघितला, एखादा फोटो बघितला, एखादा मेसेज आला, कुठलीही गोष्ट व्हेरीफाय केल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कारण तो डायरेक्ट आपल्या भावनांच्या खेळाकडे आपण जातो आणि मग त्याच्यातनं अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. सो पीओव्ही हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो असं मला वाटतं की
तुम्ही दुसरा कुठला मुद्दा सांगितला होता, मी स्लिप केला, मला परत सांगता? कॉलेजेसमध्ये आणि स्कूल्समध्ये हा, याच्याबद्दल अवेअरनेस होणं कॉलेजेस खूप आणि महत्वाचं आहे. स्कूलमध्ये. सो मी स्वतः गेली 2 वर्ष एक डिजिटल लिटरसी प्रोग्राम चालवते आहे. आणि आम्ही तो म्हणजे जसं आपण मराठी शिकवतो, इंग्लिश शिकवतो किंवा गणित विज्ञान शिकवतो, त्या पद्धतीने आम्ही डिजिटल माध्यम शिक्षणाचा सिलेबस बनवलेला आहे. आणि 1ली ते 10वी च्या किंवा 12वीच्या वयोगटाला आम्ही ते रेग्युलरली शिकवतो. म्हणजे जाऊन शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही वर्ग घेतो आणि अगदी म्हणजे इंटरनेट वर्क कसं होतं इथपासून डिजिटल फुटप्रिंट म्हणजे काय, सायबर क्राईम्स कसे होतात, ऑनलाईन स्पेसमध्ये चॉईसेस कसे करायचे, स्वतःचे इम्पल्स कंट्रोल कसे करायचे, तिथे तुमच्या बरोबर काय होऊ शकतं, तिथे तुम्हाला कशा पद्धतीने ऍज अ ग्राहक म्हणून ग्रूम केलं जातं, तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या कंटेंटकडे कसं बघायचं, व्हायलन्स कंटेंटकडे कसं बघायचं, अशा सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना तिथे शिकवतो. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचे म्हणजे एक तर हे करिक्युलम मध्ये येणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही आता 3 शाळांमध्ये हे काम करतोय. पण असं किती पोहोचणार आणि किती शाळांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो? शेवटी आम्हाला पण संस्था म्हणून खूप मर्यादा आहेत. तर एकतर अशा पद्धतीचा आम्ही जो प्रोग्राम तयार केलेला आहे तो चालवणाऱ्या संस्था किंवा आमच्याबरोबर कोलॅबरेशन करणाऱ्या संस्था जर तयार झाल्या तर त्याचा बेनिफिट सगळ्यांना मिळू शकतो. दुसरं म्हणजे मला कायमच हे वाटत आलेलं आहे की शैक्षणिक धोरणामध्ये, करिक्युलम मध्ये डिजिटल लिटरसी हा विषय आला पाहिजे. कारण पूर्वी कसं होतं की टीव्ही होता फक्त आपल्या आयुष्यात. त्यामुळे तिथे एक स्पेस होती. तो लांब बसायचा, तो सतत मिळायचा नाही, तो खिशात घेऊन तुम्ही फिरू शकत नव्हता. सो देर वॉज अ लिमिटेशन टू ऍक्सेस. आता काय झालंय की मोबाईल तुमच्या खिशात असतो, तो 24 तास असतो, तो पाहिजे तेव्हा ऍक्सेस तुम्ही करू शकता, रात्री बेरात्री तुम्ही ऍक्सेस करू शकता, त्याला काही कंट्रोलच नाहीये. अशा वेळेला त्या स्पेस बद्दलचं शिक्षण हे फार जास्त गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपण मानवी प्रवासातली म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या करोडो वर्षांच्या इतिहासातली पहिली जनरेशन आहोत की ज्यांना हायब्रिड आयुष्य जगण्याची वेळ आलेली आहे. याच्या आधीचा कुठलाही माणूस हा हायब्रिड लाईफस्टाईल जगलेला नाही. आपण पहिले आहोत. त्याच्यामुळे आपल्या समोरचे जे चॅलेंजेस आहेत ते खूप कॉम्प्लेक्स आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत. त्याच्यामुळे नव्या येणाऱ्या पिढ्यांना याची पहिल्यापासून जर जाणीव असेल, पहिल्यापासून माहिती असेल, तर ते जास्त माइंडफुली ह्या सगळ्या गोष्टींकडे बघू शकतील आणि त्याच्यातले धोके कमी करून ह्या सगळ्या स्पेसचा फायदा करून घेण्याच्या दृष्टीने ते जाऊ शकतील. त्यामुळे शैक्षणिक धोरणामध्ये, सिलेबसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि फक्त सायबर क्राईम्स नाही, तर हे बाकी सगळं पण येण्याची खूप नितांत गरज आहे. डेफिनेटली. थँक्यू. खरं तर खूप चांगलं सेशन चालू आहे. असं वाटतं की थांबू नये. बरेचसे प्रश्न माझ्या मनात आहेत. कदाचित आपल्या जे युट्यूब वरती बघताय त्यांच्याही मनात बरेचसे प्रश्न असतील, बट आपल्याला वेळेच्या अभावी थोडंसं इथं थांबावं हो, लागतंय. मी डेफिनेटली तुमचे जे पॉडकास्ट आहेत, ऑडिओचे जे लिंक्स तुमचे आलेले आहेत, मी युट्यूबच्या लिंकमध्ये ते नक्की पाठवेन. आणि जर कुणाला काही प्रश्न असतील किंवा याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डेफिनेटली ते तिथे ऍक्सेस करू शकतील. सो नक्कीच. बिफोर एंडिंग मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या प्रोग्रामसाठी आज वेळ दिलात. आणि आमची जी एक छोटीशी मोहीम होती डिजिटल डिटॉक्स, गाव तिथे मानसोपचार आणि IPS वेस्ट झोन ब्रांच, तर ह्यांचं आमचं जे सामाजिक उपक्रम आहे डिजिटल डिटॉक्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक हातभार लावलात. एक महत्वाचं मोलाचं संदेश आणि माहिती तुम्ही ते लोकांना दिली, त्याबद्दल परत एकदा मी तुमचे सर्वांतर्फे धन्यवाद मानतो. आणि जे थँक्यू काही सो श्रोते मच. इथे, येस, जे कोणी श्रोते आज युट्यूबला लाईव्ह आपला वेळ काढून आलेले आहेत किंवा पुढेही युट्यूब वरती बघतील हे, तर त्यांनाही तुमचं वेळ तुम्ही दिला त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि आय होप की हे एक, आय एम शुअर की हे 1 तासाचं टाइम तुमचं देणं हे खूप मोठं महत्व, त्याचं व्हॅल्यू खूपच मोठी असणार आहे. कारण मॅडमनी खूप छान माहिती दिलेली आहे आणि खूप महत्वाची माहिती आहे. आणि फायनान्शियल म्हणा किंवा इमोशनल्स म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप मोठा अफेक्ट करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि डेफिनेटली आपल्याला याच्यापासून वाचायला मदत होणार आहे. सो परत एकदा मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि हा प्रोग्राम इथे